पालकमंत्री नाही ते लुटमार मंत्री, गद्दारी झाली तेव्हा हाच लांडगा सर्वात पुढे होता. पाटणमधून उद्धव ठाकरेंचा शंभूराज देसाईंवर नाव न घेता घणाघात. भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा. उद्याच्या सभेत तुम्हाला भावनिक करू शकतात, अजित पवारांचं विधान. घरातीलच 2 उमेदवार असल्यानं लोकांची पंचायत. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांना चांगला झटका दिला. जोर का झटका धीरे से लगा. आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन. बारामतीकर लोकसभेपेक्षा विधानसभेत अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हल्लाबोल. मी शरद पवारांना सोडायला नको होतं असं काहींना वाटतं, मात्र मी पवारांना सोडलेलं नाही. सरकारसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते, अजित पवारांचं वक्तव्य. भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा. पक्षातील सर्व आमदारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं. त्या निर्णयासोबत मी राहिलो, वळसे पाटलांची माहिती. शरद पवार जातीयवादी असल्याचं सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांकडून पवार जातीयवादी असल्याचा आरोप, तर बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्रोत. फडणवीसांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांचं 70,000 कोटींचं कर्ज माफ केलं. फडणवीसांना शेतकऱ्यांची कवडीची किंमत नाही. शरद पवारांचा हल्लाबोल. बारामतीत युगेंद्र पवारांसाठी उद्या शरद पवारांची सांगता सभा. उद्या दुपारी 2 वाजता पवारांच्या सभेचं आयोजन. बारामतीत युगेंद्र पवारांविरुद्ध अजित पवार सामना. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो. जयताळा बाजार परिसरातून फडणवीसांचा रोड शो. कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. भाजपचे घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांचा जोरदार प्रचार. जेसीबीतून फुलांची उधळण. पराग शहांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. मध्य नागपूरचे भाजप उमेदवार प्रवीण दटकेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रवीण दटकेंच्या प्रचारार्थ कंगना राणावत यांचा रोड शो. देवेंद्र फडणवीसांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर आमच्यासाठी अस्मितेची. राऊतांचं वक्तव्य. तर महाराष्ट्रावर गुजरातचं आक्रमण सुरू असल्याचीही राऊतांची टीका. राष्ट्रहितासाठी बाळासाहेबांचा काँग्रेसला पाठिंबा होता, तर दिल्लीची कधीच लाचारी करणार नाही असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे दिल्लीची हुजरेगिरी करतात. राऊतांचा हल्लाबोल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप. घड्याळाचं बटन दाबणार, सर्वांना सांगणार, या जाहिरातीवर आक्षेप. कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी. आतापर्यंत कोणाकोणाची बॅग तपासली म्हणत उद्धव ठाकरेंचा कर्मचाऱ्यांना सवाल. बॅगा तपासतानाचा व्हिडिओ ठाकरेंनी बनवला. बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी. बारामतीहून करमाळाकडे रवाना होताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून बॅगची तपासणी. सोलापुरातील मंगळवेढा हेलिपॅडवर सुप्रिया सुळेंच्या बॅगांची तपासणी. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून सुप्रिया सुळेंच्या बॅगांची तपासणी. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्यासाठी सुळेंची सभा. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंकडून सपत्नीक अभिवादन. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेकडून अभिवादन. कुलाब्यातील पुतळ्याला हार घालून अभिवादन. फडणवीस शिंदे ही सर्व अदानींचीच माणसं. सामनातून निशाणा. मुंबई अदानीला पूर्णपणे गिळायची आहे, तर मोदींच्या दौलतीचा रखवालदार अदानी. सामनातून घणाघात. अदानी अंबानींना शिव्या घालणारे त्यांच्या पार्ट्यांमध्ये असतात. महाविकास आघाडीनं केलेल्या आरोपावरून राहुल नार्वेकरांचा मवियावर निशाणा. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. दिल्लीची चाकरी करत बसू नका. संजय राऊतांचा राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल. भाषण करत असताना मला उकसवण्याचा प्रयत्न केला. मला शिवीगाळ करत माझ्यावर थुंकले. सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत भव्य रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन. मतदार महायुतीला मतदान करणार, चव्हाण यांचा विश्वास. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा. लासलगावच्या सभेत जरांगे भाऊक. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी. जरांगे पाटलांची भाऊक प्रतिक्रिया. महायुतीत शिंदेंचं वजन वाढलंय. ते थेट शहांच्या संपर्कात असतात. शिंदे फडणवीसांना विचारत नाही, ते शहांशी बोलतात. रोहित पवारांचं वक्तव्य. अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द. दिल्लीला गेल्याची माहिती. शहांच्या आज गडचिरोली आणि नागपुरात प्रत्येकी 2 सभा होत्या. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ. शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत. निवडणूक आयोगानं दुसऱ्यांदा नोटीस बजावली. नितेश राणे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. कणकवलीतून नितेश राणे निवडणुकीच्या रिंगणात. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला नाही, तर मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला. भाजप नेते राजनाथ सिंह यांचं वक्तव्य.
भाजप उमेदवार चंद्रकांत पाटलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। पुण्यात भाजप नेते स्वर्गीय विलासजी मोहोळांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। माजी नगराध्यक्ष विजय औटींचा काशीनाथ दातेंना पाठिंबा। काशीनाथ दाते अजित पवार गटाचे पारनेरचे उमेदवार।